नमस्कार. आपण मागच्या वेळेस चौथ्या श्लोकाला सुरुवात केली होती. फक्त ओव्या घेतल्या नव्हत्या. पण तरी आज चौथा श्लोक पुन्हा आपण थोडासा अर्थ घेऊ आणि मग आपण माऊलींच्या ओव्या पाहूया. आपण पाहत होतो ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रकृती प्रसृता पुराणी. आता विषय असा चालला होता की हे जे काही संसार वृक्ष आहे, ज्याची मुळं वरती आहेत आणि त्याचा विस्तार असा प्रचंड आहे आणि त्या विस्तारामध्ये कोण खालच्या खाली जातं, कोण वरती येतं, हा सगळा विचार आपण केला होता. आणि त्याला आता तो तसा मुळातच नाही आहे, त्याला आधी नाही अंत नाही, तो वृक्षही खरं म्हणजे मुळात नाही असंही पाहिलं. पण तरीही तो जो जाणवणारा वृक्ष आहे त्याला वैराग्यरूपी शस्त्राने तोडून टाकलं पाहिजे, इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आणि मग असं त्या वैराग्यरूपी शस्त्राने ह्याला तोडून मग नेमकं काय होणार, तर या श्लोकामध्ये तत्पदम परिमार्गितव्यम असं म्हटलं. म्हणजे तो जो परमपदेश्वराला शोधून काढायचा आहे, म्हणजे तो आहेच, शोधून काढायचा आहे म्हणजे नसणारी गोष्ट काही शोधायची नाही आहे, तो आहेच, फक्त तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे असं म्हणूया आपण. त्याला शोधून काढायचं आणि मग जिथे गेलेली माणसं परत फिरून येत नाहीत, म्हणजे ब्रह्मपदाच्याही पलीकडे परमपदाला गेलेली माणसं ही परत फिरून या दृश्य जगामध्ये येत नाहीत. आता झालंय असं की त्या ईश्वरापासून हे सगळं सुरू झालं असं आपण पाहिलं. सगळ्यात ऊर्ध्वमूल म्हणून ईश्वराचं, मग खालचं ब्रह्माचं आणि मग नंतर सगळा त्याचा विस्तार असं आपण पाहत होतो. ती जी संसार वृक्षाची परंपरा आहे आणि ती जी काही विस्तारत गेलेली आहे, त्यातला जो आदी पुरुष आहे, ज्या परमपदाला आपल्याला जायचं आहे, त्या परमेश्वराला आपण शरण जायचं आहे आणि अशी दृढ निश्चयानं त्या परमेश्वराचं मनन चिंतन निधिध्यासन करायचं आहे. हा खरा ह्या चौथ्या श्लोकाचा विषय. त्याच्या आधीच्या चौथ्या श्लोकाला 267व्या ओवीपासून सुरुवात करायची, पण 266व्या ओवीमध्ये माऊलीने असं म्हटलं होतं, वीर अर्जुना ऐसे निगा वीरनाथा आत्मज्ञानाची या खड्गलता छेदून या भवाश्वथा ऊर्ध्वमूळाते. अर्जुनाला भगवंत असं म्हणतोय की, आणि त्याला वीरश्रेष्ठ म्हटलंय, कारण एवढा मोठा संसार वृक्ष वैराग्याच्या शस्त्राने तोडायचा आहे, तर तो वीरश्रेष्ठ अर्जुन आहे. आणि आत्मज्ञान वैराग्याचं खड्ग किंवा वैराग्याचं शस्त्र म्हणजेच आत्मज्ञान होणं. त्या आत्मज्ञानाच्या खड्गाने हा जो ऊर्ध्वमूळ असलेला संसार वृक्ष आहे त्याला सहज छेदून टाकावं असं 266व्या ओवीत सांगितलं. आणि आता ह्या छेदून टाकावं ठीक आहे, पण नेमकं ह्या आत्मज्ञानाचं शस्त्र म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय आहे, कशा प्रकारे या आत्म्याच्या शस्त्राने मला हा संसार वृक्ष तोडता येईल आणि परमपदाला पोचता येईल, हे सगळं चौथ्या श्लोकाच्या ह्या निरूपणाच्या ओव्यांमध्ये माऊली आपल्याला छान समजावून देणार आहेत. 267वी ओवी सांगते, मग इदन तेसी वाळले जे मीपणे वीण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणचे. थोडंसं आपल्याला शाळेमध्ये संस्कृत होतं तर आपण इदम ते हे सर्वनामातले प्रकार शिकलो आहे. म्हणजे ज्याला हे ते असं आपण म्हणतो ना, म्हणजे दृश्य जगातली गोष्ट कशी आपण दाखवू शकतो, हे आहे ते आहे असं त्याचं करते वर्णन करू शकतो. मग इदम तेसी वाळले, पण इथे काय होतं, इदम ते असं काही वर्णन करता येत नाही. वाळलं हे विषय होतच नाही, ते आत्मज्ञान ते असं दाखवता येत नाही, हे ते असं त्याचं वर्णन करता येत नाही. जे मीपणे वीण डहारले, पुन्हा दुसरं असं आहे की हे ते दाखवता येत नाहीच, त्याशिवाय ते असं मी पणच त्याचं उरलेलं नाही आहे, त्यामुळे मी पण म्हणता येत नाही. ते हे असं पण नाही, अहम पण नाही, ते रूप पाहिजे आपले आपणचे. मी पाहिलंय असं पण म्हणता येत नाही. आपण यापूर्वी पण अनेकदा पाहिलाय, उपनिषदांमध्ये सुद्धा हा विषय अनेकदा आलाय की मला ब्रह्म कळला आहे असं नाहीच म्हणू शकत, किंवा ते हे ब्रह्म असं आहे, हे ब्रह्म असं आहे असं पण नाही म्हणू शकत. तर मी ज्याला हे ते असं म्हणू शकत नाही, मी म्हणू शकत नाही. पण मग काय, ते रूप पाहिजे आपले आपणचे. मग फक्त आपणच आपलं पाहिलं पाहिजे, आणि आपण जे पाहिलं आहे ते मी पाहिलं असं म्हणता पण येत नाही. अशी मोठी ह्या
आत्मरूपाची, आत्मज्ञानाची गडबड आहे. आणि अगदी दासबोधामध्ये आपणची म्हणजे पाहिले आपण असे, आपण असं अनेकदा आपण समर्थांची ओवी घेतलेली आहे की कसं असायला पाहिजे. तर आरशात जसं आपण प्रतिबिंब बघतो आपलं, पण ते मूळ जे आहे तेच आपल्याला दिसतं. ते जे आरशात दिसतं ते काही आपण मानत नाही, काही त्या आरशातलं प्रतिबिंब म्हणतो. तद्वत आपल्याला इथे असं लक्षात येईल की मी आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे माझ्याजवळ आत्मज्ञान आहे किंवा हे जे चैतन्य आहे ते आत्मज्ञान आहे, मी असं मला सांगता येत नाही, दाखवता येत नाही, हे ते असंही वर्णन करता येत नाही. मी पण वेळ हारले ते रूप पाहिजे आपले आपणचे, आणि मी पण जो उरलेलं नाही आहे ते रूप आपणच आपले पाहिले पाहिजे. आता हे कळण्यासाठी रांगेनी आपल्याला 10-12 दाखले माऊली देणार आहेत. बघा, एखादा विषय जर आपल्याला नीट समजायला हवा असेल तर माऊली खूप उदाहरण आपल्याला देतात. आता अनुभवाने आपल्याला माहिती आहे, एका पाठोपाठ एक इतके दाखले दिलेले आहे की आता आपल्याला हे आपणची काय आहे ते बरोबर कळणार आहे. पाहिले आपणची आपल्याला म्हणजे काय हे लक्षात येईल. परी दर्पणाचे आधारे एकची करुनी दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. अर्जुना, ते जे मुख पाहती गव्हारे, गव्हारे म्हणजे अज्ञानी लोक, मूढ अज्ञानी, हे जे गव्हारे आहेत हे थोडेसे अजाण आहेत, कळत येते ना, ते का करतात, आरशामध्ये मुख पाहतात. तसं नाही बरं का. आता जसं म्हटलं की ते जे आहे ते प्रतिबिंब आहे, ते काही मूळ नाही आहे. त्यामुळे आरशातल्या प्रतिबिंबाचा आधार असलेलं जे ते आपलं खरं रूप आहे असं वेडे लोक म्हणतात. ते नाही आहे हो. म्हणजे हे जे बाह्य दिसतं आहे ते काही नाही हो. हे जे प्रतिबिंबाला पण आपलं रूप मानतात, तसं आपल्याला हे दुसरेपणानं आपण पाहू शकत नाही. आपणचे आपण पाहू शकतो, दुसरेपणाने आपल्याला पाहता येत नाही. हे आत्मस्वरूप आहे असं आपण नाही वर्णन करू शकत. अशा पद्धतीने पहिलं आरशाचं उदाहरण आपल्याला सहज कळेल असं दिलं. परिदर्पणाचे आधारे एकची करून दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. ते तसं समजू नकोस अर्जुना. पाहावे आपण असे, आपणच ते प्रतिबिंबासारखं दाखवता येणार नाही, दुसरं असं सांगता येणार नाही. हे पाहणे ऐसे असे वीरा, हे जे आपणची आपल्याला पाहायचं आहे ना, हे कसं असतं, जैसा न बोडलिया विहिरा. बोडलिया म्हणजे उसपा केली किंवा उकरलेली विहीर आहे. त्या विहिरीच्या खाली स्वाभाविक झरे आहेत. तर एकतर विहीर उकरायची म्हणजे खालच्या झाडाला पाणी लागतं, किंवा अगदी आपल्याकडे पूर्वी विहीर उपसायची असायची. पावसाळ्यापूर्वी एकदा सगळं गाळ काढायचा, उपसायचे, म्हणजे पुन्हा ते खालचे झरे मोकळे होतात. काही आपण न बोडलियाला न उकरता म्हणूया किंवा न उपसता म्हणूया. मग आपुलिया उगमी झरा भरून टाके. दुसरं उदाहरण विहिरीचं देतात की समजा विहीर उकरली नाही किंवा उपसली नाही तर तिच्या पोटात असणारा तो जो झरा आहे तो त्या उगमाच्या ठिकाणी असतोच. तुम्ही तो गाळ काढा, उकरा, आणि ते काढू नका, तो आहेच. तसं आहे की ते आत्मस्वरूपाचं जे आहे ते आहेच. व्यक्त झालं नाही तरी ते नाही असं नाही म्हणतात, ते आहेच. स्वस्वरूपाने ते असतंच. ते आत्मस्वरूपाचं पहाड आहे. झऱ्यासारखं आहे की ते तुम्हाला उकरून नाही काढलं किंवा नाही काढलं तरी ते असणारं ते असतंच आहे. तसं ते स्वरूप आहे, असंच आहे. आणखीन 2 उदाहरणं झाली. तिसरं देत आहे, किंवा नातरी आटलिया आंब. आंब म्हणजे पाणी. निजंबिली प्रतिबिंब म्हणजे पाण्यात प्रतिबिंब पडतं, झाडाचं पडतं, आपण पाहिलं तर पडतं, पक्षी उडत असेल तर पक्षाचं पडतं, सूर्याचं पडतं, चंद्राचं पडतं, पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं. पण पाणी आटलं तर पाणी आटल्यावर नातरी आटलिया आंब निजंबिली प्रतिबिंब, तर प्रतिबिंब नाहीसं होतं, पण मुख्य बिंब असतंच, ते काही जात नाही, ते असतंच. किंवा निहटे का नभी नभ घटाभावी. नेहमी जो घटाचा नेहमी दृष्टांत बाऊली देतात तोच आहे की घट ही उपाधी आहे. पाण्याने समजा घट भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सूर्याचं प्रतिबिंब पाहतोय, परंतु समजा घट फुटला, निहटे का नभी नभ घटाभावी, तो जर ती जी म्हणजे घट या उपाधीचा नाश झाला, घट फुटला, तर काय होईल, तर ते घटाकाश तसंच राहणार आहे. ते त्याच्यात म्हणजे घट फुटला तरी आकाशाला काहीच होणार नाही आहे, ते स्वरूप आहेच तेथे. तसं आपलं हे स्वरूप आहे. 4 दृष्टांत झाले. अजूनही माऊलीला असं वाटलं की आणखीन स्पष्ट करूया, आणखीन सांगूया.
नाना इंधनांशू सरलेया वन्ही परते जेवी आपडपया तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा. आता त्यांनी इंधनांशू म्हटलं. इंधनांशू म्हणजे आपल्या जे लाकडं जळून गेल्यानंतर अग्नी शांत होतो. सामान्य स्वरूपात अग्नी लीन होऊन जातो. जोपर्यंत लाकडं असतात तोपर्यंत तो अग्नी असतो, मग तो लीन होतो. तसं म्हणाले आपलं जे स्वरूप आहे ते आपल्या सहज स्वरूपानं पाहावं लागतं. म्हणजे काय, तैसेच पाहणे जाणं, तसं पाहणं आहे. स्वरूपाला गेलेली गोष्ट. जोपर्यंत लाकडं घातली जातात तोपर्यंत तो अग्नीच्या ज्वाळा होणार आहे. पण एकदा ती लाकडं जळून गेली, नवीन तुम्ही घातली नाहीत की ते त्याच्या अग्नीच्या स्वरूपाला जातो. नेहमी पाण्याचं उदाहरण देतात की पाणी तुम्ही नुसतं ठेवलं किंवा बर्फ आहे आणि तो ठेवलं किंवा उकळलेलं पाणी आहे ते ठेवलं तरी ते काही वेळेला त्याचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला येणार. म्हणजे बर्फाचं पाणी झालं की ते आपण ज्याला रूम टेम्परेचर म्हणतो तसं ते होणार. मग उकळलेलं पाणी असलं तरी ते कालांतराने ते त्याचं स्वरूप आहे. अशा पद्धतीनं तैसेच अर्जुना जाणं ते आपलं स्वरूप जाणं. आणखीन उदाहरण देतात. जिव्हे आपली चव चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे. आता जर आणखीन खोल जाऊन उदाहरण माऊली देतात. आता अगदी कळलंच पाहिजे आपल्याला असं त्यांचं म्हणणं आहे. आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. ते म्हणतात जिव्हे आपली चव चाखणे, जिभेनंच आपली चव घ्यावी. जिभेनं पदार्थाची चव घ्यायची, पण जिभेची चव घ्यायची. किंवा चक्षु निज बुबुळ देखणे, डोळ्यांनीच आपलं बुबुळ पाहायचं. तसं आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै, तसं पाहावे आपण असे आपण आहे. जिभेनी चव घेणं किंवा आपल्या बुबुळा म्हणजे आपल्या डोळ्यांनीच बुबुळ पाहणं, तसं पाहावे आपण असे आपण. हे आत्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. आता असं ज्याला कळलंय तो परमपदाला जाणार आहे ना. म्हणून ह्या आत्मज्ञानाचा विचार करायचा. आणखीन माऊली उदाहरण देतात. का प्रभेसी प्रभा मिळे, गगन भरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणीयाची आहे. काय म्हटलं ते, प्रभेसी प्रभा मिळे म्हणजे प्रकाशाने प्रकाश मिळावं. उजेडी राहिले उजेड होणं, प्रकाशाचाच प्रकाशाने प्रकाशच मिळावं. काय कळणार आहे, प्रभेसी प्रभा मिळे. किंवा गगन भरी लोळे, आकाशाने आकाशावरच लोळावं. कसं वेगळं दाखवता येणार. किंवा तिसरा दृष्टांत तर फारच सुरेख आहे. ते म्हणतात नाना पाणी भरले खोळे, पाण्याच्याच पिशवीत पाणी भरावं. हे कसं आहे, तसं आपलं आहे. हे दिसायला असं दिसतंय दृश्य देह, आणि त्या देहामध्ये काहीतरी चैतन्य आत्मस्वरूप असं नाही आहे. सगळं आत्मस्वरूपच आहे. ते पाहावे आपण असे आपण. आता एवढं सगळं सांगून झाल्यावर आपणाची आपण याते पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निरुते बोली जुतू असे. हे असं अद्वैत काही आता दोन नाहीच, पाण्याच्या पिशवीतच पाणी भरलं आहे. तसं हे जे अद्वैत आहे ते आत्मस्वरूपानं आपलं आपल्यास पाहणं, असं तुला मी निश्चय करून सांगतोय बोली जितू असे. आता हे जे आहे ना ते पहिलं जे तत्पदम परिमार्गितव्यम, ते जे परमपद आहे ते खरं शोधून काढलं हे नाही म्हणता येणार. ओळखायचं, शोधायचं काय आहेच ते, त्यामुळे ते ओळखायचं आहे. परमपद त्या ईश्वराला किंवा त्या आत्मज्ञानाला ओळखायचं आहे. आणि कसं ओळखायचं त्याचं आता दृष्टांत देऊन आपण अनेक गोष्टीतून पाहिलं की असं ओळखायचं, चांगली गोष्ट आहे. आता या परमात्म्याला ओळखण्यासाठी आधीच्या श्लोकाचं की वैराग्य हवं, वैराग्यरूपी शस्त्र हवं. तरच ह्या परमेश्वराला ओळखण्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बाजूला करता येतील. आणि मग ते जे वैराग्य प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी एकदम तर नाही होणार. बाजारात गेलं आणि 1,00,000-2,00,000 कोटी रुपये खर्च केले आणि वैराग्य घेतलं विकत, असं तर नाही होणार. मग त्याच्यासाठी आपल्याला काही साधना लागेल. मग आपापल्या परीनं भजन, पूजन, नामस्मरण, काय श्रवण, अभ्यास, निध्यास जे काही करायचं आहे, अनेक मार्ग आहेत. त्या सगळ्या मार्गाने जी काय आपले विषयवस्तू आहेत, दृश्य जग आहे, त्या सगळ्या विषयवस्तूंची आवड कमी करून टाकणं, अशा सगळ्या गोष्टी, किंवा सुखदुःख, मानापमान सगळं झालं आहे आपलं. ह्या सगळ्या गोष्टी, कल्पना ज्या आहेत त्या कमी करून टाकायच्या. असं जेव्हा एक कमी करून अंतःकरण शुद्ध होईल आणि मग हळूहळू तसं जर आपल्याला जमलं
आता अवघडच आहे ना, सुखदुःख एकच मानायचं, मान एकच मानायचा, दृश्य जगातल्या गोष्टीतलं सगळं आपलं रस कमी करून टाकायचा आणि काय आपली साधना नित्यनियमाने करायची. यामुळे ते वैराग्य नावाची गोष्ट प्राप्त होईल आणि ती वैराग्य नावाची गोष्ट प्राप्त झाली की आता म्हटलं तसं पाहावे आपण असे आपण ज्ञान हे आपल्याला येईल. याच्यासाठी थोडी आपण असं पण विचार करूया की संत सद्गुरूंची पण आपल्याला मदत व्हायला पाहिजे, त्यांना पण आपण शरण जायला पाहिजे. हे सगळं निष्ठेनं श्रद्धेनं संत सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे, ग्रंथ सांगतील त्याप्रमाणे हे सगळं जेव्हा निष्काम साधक करतो तेव्हा त्याला ईश्वराला ओळखता येतं आणि ईश्वराला ओळखलं की मग आत्ताच्या सगळ्या दृष्टांताप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल की अरे हां, जे काही आपण असे आपण पाहायचं आहे ते आपल्याला कळेल. या चौथ्या श्लोकातनं आपण 3 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे आत्ता म्हटलं तसं की आपल्याला त्या ईश्वराला शोधायचं आहे. दुसरं त्या शोधलं की त्याला शरण जायचं. आता जसं म्हटलं विविध प्रकारानं आपल्याला जी काही योग्य वाटेल ती साधना करून ते वैराग्य धारण करायचं आहे. त्यामुळे त्याला एक तर शोधायचं आणि शोधून त्याला शरण जायचं. आणि हे झालं, शरण गेलं की मात्र एक चांगली गोष्ट होईल की शरण जाणं म्हणजेच त्या परमपदाला जाणं आहे. मग पुन्हा काही परत येण्याची म्हणजे परत येणं, संसारामध्ये येणं त्याची गरजच भासणार नाही. हा खरा ह्या चौथ्या श्लोकांमधल्या याचा अर्थ. 3 मुद्द्यांचा विचार करायचा. त्यातलं आपण शोधायचं कसं तर तो सगळीकडे आहेच. त्यामुळे तो आहे, पाहावे आपण असे आपण असं त्याला ओळखून घ्यायचं आहे आणि त्याला शरण जायचं आहे. आता पुढल्या ओव्यांपासून आपल्या लक्षात येईल की अरे म्हणजे तिन्ही मुद्द्यांमधल्या पहिल्या मुद्द्याचं ठीक आहे, आता शोधलं, त्याला शरण जाणं, एकदा शरण जाणं म्हणजेच परमपद प्राप्त होणं आहे. मग पुन्हा येणं नाही आहे. त्या पुढले 2 मुद्दे तसे म्हटले तर एकात एकच आहेत. एक केलं की दुसरं येणारच आहे. त्यामुळे वेगळं काही करावंच लागणार नाही. पुढल्या 275व्या ओळीमध्ये माऊली आपल्याला जे पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणणाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणिजे जया ठयाते. आपण ऊर्ध्वमूलमध्ये शाखा पहिली सुरुवात केली ना तेव्हाच पाहिलं की आद्य पुरुष म्हटलाय जो परमेश्वर परमपद ज्याचे जिथे आहे आणि मग नंतर ब्रह्मपद म्हटलंय. त्यामुळे ते जे आद्य पुरुष जया म्हणती तो ते कसं आहे तर ते द्रष्टेपणा वाचून, म्हणजे जसं हे असतं ना की आपण पाहणार आहे आणि जे पाहायचं आहे ते नेहमी त्रिपुटी जी म्हणतो आपण, द्रष्टा एक पाहणारा असतो, जे पाहायचं आहे ते दृश्य असतं. पण इथे कसं आहे, पाहण्या वाचूनच पाहायचं, पाहण्याची क्रिया वेगळी नाहीच आहे, त्या वाचून पाहायचं, त्याला ज्ञान म्हणायचं, त्याला ब्रह्म म्हणायचं किंवा आत्ताच्या ओवीत म्हटलं तसं त्याला आद्य पुरुष म्हणायचं. जे पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणणाची जाणीजे. नेणणाची म्हणजे काहीतरी असं विशेषत्वानं सगळं पाहायचं आहे आणि द्रष्टेपण पाहिल्या वाचूनच पाहायचं आहे. तेव्हा जो काही अनुभव येतो तो आद्य पुरुष किंवा ज्ञान म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, हेच ज्याचं जाणणं आहे, हे ज्याचं ज्ञान आहे त्याला आद्य पुरुष असं म्हटलं या ओळीमध्ये. म्हणजे आपण असं म्हणूया की ज्या परमेश्वरापासून हे सगळं सुरू झालं, ऊर्ध्वमूल सगळ्यात वरचं जे होतं आणि त्याच्यानंतर ब्रह्म, त्याच्यानंतर मग सगळं तिथंपर्यंत मूळ काय तर त्याला ते ब्रह्म किंवा ते ज्ञान किंवा ते आद्य पुरुष असं म्हटलं. तेथही उपाधीचा बोथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, मग नामरूपाचा बडंबा करीती वाया. आता बघा बरं, आधीच्या ओव्यांमध्ये त्या ज्ञानाचं महत्त्व सांगून झालं, पाहिले आपण असे आपण म्हटलं. आत्ता त्यांनी कुठंपर्यंत जायचं तर ते पाहण्या वाचून पाहणं, द्रष्टा वेगळा नाही आणि दृश्य वेगळं नाही असं सांगितलं. आता म्हणलं हे जरी असं असलं ना तरी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे जे दाखवता येणार नाही आहे, जे आपल्यालाच फक्त बघायचं आहे, समजून फक्त घ्यायचं आहे, तरी देखील त्याच्या ठिकाणी काही उपाधी घेऊन, उपाधीचा बोथंबा, काही उपाधींचा आश्रय घेऊन श्रुती, वेद, उपनिषद, शास्त्रग्रंथ हे काय करतात, उभवती जिभा, काहीतरी प्रयत्न करून शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. आता माऊलीने काय एवढे दृष्टांत देऊन आपल्याला ते सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे श्रुती उभवाते जिभा, श्रुती या आत्मस्वरूपाचं वर्णन करतात आणि मग तसा म्हटला तर तो व्यर्थच गलबला आहे, त्या शब्दांमध्ये काही नाही. त्याचे असं म्हटलंय मग नामरूपाचा बडंबा, खरं तर ते वृथा म्हणजे बडबड म्हटलंय, उगाचच आहे ते, तसं शब्दात सांगताच येत नाही. पण तरी देखील
श्रुती प्रयत्न करतात आणि आपल्याला त्याचं वर्णन करून सांगतात. जसं आता माऊलीने निरनिराळ्या दृष्टांत देऊन त्या ज्ञानाचं वर्णन करून आपल्याला सांगितलं. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजाजेत. आता म्हणतात भवस्वर्ग. भव म्हणजे आता हे जे जीवन आहे दृश्य जगातलं सध्याचं पृथ्वीवरचं ते भव, आणि स्वर्ग. पण स्वर्ग आणि हे जग हा संसार यांना उबगलं म्हणजे कंटाळलं. आपल्याला आता माहिती झालं की स्वर्गापर्यंत जरी गेलं तरी तिथलं ते सगळं संपलं, पुण्य आपलं की परत यायचं आहे ना. त्यामुळे या भवाला पण आणि स्वर्गाला पण म्हणजे या संसाराला पण स्वर्गाला पण उबगलं म्हणजे कंटाळलं. तर मग काय होतं, पुढती नयो या निघाले, पुन्हा त्या वाटेला नाही जायचं. म्हणजे काय, काहीतरी पुण्यकर्म करायचं, मग स्वर्गापर्यंत जायचं, मग स्वर्गातून परत खाली यायचं, या वाटेला नाही जायचं. मग काय करायचं, तर अशी काहीतरी पैजा म्हणजे अशी काहीतरी प्रतिज्ञा करायची की मुमुक्षु योगज्ञाना वळगले, म्हणजे योगज्ञानाच्या मार्गाला लागले पाहिजे. त्या स्वरूप प्राप्ती करता योग्य मार्गाला लागलं पाहिजे. हे आता पुन्हा जाणं येणं, स्वर्गापर्यंत जायचं पुन्हा यायचं असं काही करायचंच नाही. त्यामुळे स्वर्ग आणि संसार याला कंटाळलेले, याला उबगलेले आहे असे जे मुमुक्षु आहे, याला मोक्षाची इच्छा त्यांना आहे, मग ते काय करतात, ते या स्वरूप प्राप्ती करतात, त्या परमपदा करता ते त्या योगज्ञानाच्या मार्गाला लागलेले आहेत. आणि कसे लागले आहेत, पैजाज येतं. आणि मी तरी ठरवलं आहे, प्रतिज्ञा केलेली आहे की पुन्हा या भव आणि ह्या स्वर्ग यामध्ये अडकायचं नाही. तर आपण काय करायचं, तर योग्य पद्धतीने त्या परमपदाच्या मार्गाला जायचं. आता संसाराची या पाया पुढा पळती वीत राग होडा, ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. आता सगळं डोळ्यासमोर आणा बरं का. आपला वृक्ष आपल्याला कळलाय, तो भगवंतापासून सुरू झालेला जो वृक्ष आहे तो जरी किती त्याला आधी नाही अंत नाही, खोटा आहे, वैराग्याने तो तोडायचा आहे वगैरे वगैरे, तर डोळ्यापुढे एवढ्यासाठी ठेवायचा की त्याचा जो सगळा प्रवास आहे तो प्रवास पुन्हा आपल्याला परमपदाकडे घेऊन जाणारा आहे ना, तिथं आपल्याला जायचं आहे ना. तर त्याचं जे वर्णन करताना तर डोळ्यासमोर आपल्याला तो वृक्ष असला पाहिजे. म्हणजे संसाराची या पाया पुढा संसार आणि पळती वीत राग होडा, होडा म्हणजे पैज लावणं. ते म्हणतात असं आहे की त्या संसाराशी पैज मारून ते त्याच्या पुढे निघून गेले, पाया पुढा त्याच्या पुढे निघून गेले. ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा, ब्रह्माचा कडा पण ओलांडून पुढे गेले. ब्रह्मपदात तिथे जाणंच खरं म्हणजे दुर्लभ आहे, पण तिथलं ते पदही ओलांडलं आहे आणि ते परमपदी गेलेले आहे. संसाराची या पाया पुढा पळती वीतराग. आता ते वीतराग होणार, त्यात वैराग्य संपन्न आहेत जे कडे आहेत वीतराग, ते वैराग्य संपन्न असणारे. त्यावेळी पैजरी त्यांनी काय केलं, त्या ब्रह्मपदासारखा तो दुर्लभ असणारा कडासुद्धा त्या मुमुक्षूने ओलांडला, त्याला आपण मागे टाकले, परमपदी गेलेत. आता 275 पासून आपण पाहिलं तर कळेल की त्या वृक्षाच्या पुन्हा सगळ्या प्रवासात कसं त्यांनी वर्णन केलं की आता त्याला ह्या भवसागरामध्ये राहायचं नाही आहे आणि मग त्याला पुन्हा परमपदाला जाण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं. तर त्या मध्ये मध्ये ह्या येतील, पण त्याच्यावर त्यांनी मात केली आणि प्रतिज्ञा करून पैज लावून तो ह्या परमपदापर्यंत पोचला. 278व्या ओळीमध्ये तो घाली ती मागा म्हणजे ब्रह्मपदाच्या कडांना, ब्रह्मपदापर्यंत जाणं हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. ते तिथं जायचं, आपलं पुण्य संपलं की परत यायचं असा भाग आपण पाहिला. आता त्याच्याही पलीकडे तो गेलेला आहे मुमुक्षू, म्हणजे याचा अर्थ परमपदी गेलाय. मग आता काय होईल, अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊनी आघवेया, पत्र घेती ज्ञानीय जया मूळ घरासे. आपण एक शब्द वापरतो बघा, निजधामाला गेला, मूळ घरासी. अमुक अमुक व्यक्ती निजधामाला गेली, देह टाकला की निजधामाला गेली असं सहज आपण बोलून जातो. माऊलीने मूळ घरासी म्हटलंय. परमपदी ते खरं आपलं निजधाम आहे. इथली सगळी धामं आहेत ना, ही खरी काय नाहीच आहेत. ही सोडून जायचं आहे आपल्याला. किती घ्या, 3-4 बेडरूम, 10 बेडरूम, किती मोठी जागा घ्या, 2-4 बंगले घ्या, काही घ्या, सगळं इथेच ठेवायचं आहे. त्यामुळे अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊनी आघवेया, पत्र घेती ज्ञानीय जया मूळ घरासी.
ते म्हणतात हा जो ज्ञानी आहे म्हणजे आता परमपदी पोचलेला आहे, त्यामुळे त्याला तो ज्ञानी झाला आहे. हा ज्ञानी आपल्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या अहंतादी भाव जे आहेत, त्या सगळे जे भाव किंवा अहंतादी सगळे विकार आहेत ते सगळे आता त्याग करून टाकले. आता काही नाही आहे, ज्ञानप्राप्ती झाल्या, परमपदापर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे अशा ज्ञानी माणसाच्या ठिकाणी आता हे अहंकारादी भाव काही नाही, त्याचा सगळा त्याग झाला आहे आणि तो मूळ आत्मस्वरूपाकडे, ज्याला निजधाम म्हणतोय आपण, त्या मूळ घरापर्यंत पोचलेला आहे. म्हणजे जणू काही त्या मूळ घरात येण्यासाठी त्याच्या हातात दाखलाच मिळाला आहे. मूळ घराशी ज्ञानी ज्याला पत्र घेते त्याच्या हातामध्ये मिळालेलं आहे व्हिसा, म्हणजे तेवढ्यापुरतं जाणं येणं असतं, हे परमनंट मिळालेलं आहे. त्यामुळे तो म्हणतो की पत्र घेते ज्ञानी ज्या मूळ घराशी, त्या निजधामाला निजस्वरूपापर्यंत जाण्याचं जणू काही पत्रच त्याच्याजवळ आहे. कारण अहंकारात हे टाकून दिलेलं आहे, ज्ञान आत्मज्ञान झालेलं आहे, ते आता आड काही येणार नाही आहे. त्यामुळे तिथपर्यंत मूळ घरापर्यंत निजधामापर्यंत जाण्याचा दाखला, जाण्याचं पत्र जणू काही त्याला मिळालेलं आहे. पै जेथून हे एवढी विश्वपरंपरेची वेलाडी, वाढती आशा जैसी कोरडी निर्दैवाची. पण का होतं, आता त्या निजस्वरूपापासून तो सगळा वेल वाढलाय, आपण पाहिलाय, ओझं मोळ तिथपासून तो वेल वाढलाय. आता सामान्य तुम्ही आम्ही जी मंडळी आहोत किंवा अगदी शास्त्र पण आपल्याला काय सांगतं ते असंच आहे की हे सगळं जे काही आहे, तर जेथून ही परंपरा, विश्वपरंपरेची वेलाडी, ती वेल वाढली आणि वाढती आशा जैसी कोरडी निर्दैवाची. म्हणजे काही वेळा असं दुर्दैवी असतं, त्याच्या कशा म्हणजे भाग्यहीन त्याला म्हटलं, त्या भाग्यहीन पुरुषाच्या आशा कशी असते, आशेचा वेल तो जसा वाढत जातो, काहीच उपयोग त्या वेलाला काही येणार नसतं, ती आशेचा वेल नुसताच वाढतो. तसं म्हणाले त्या निजस्वरूपाच्या ठिकाणी पण त्या विश्वपरंपरेच्या वाढीची कहाणी, म्हणजे आता तिथं पोचल्यानंतर ती नुसतीच कहाणी राहिली, गोष्ट राहिली. आता की तिथे पुन्हा त्या वेलीच्या ह्याच्यात वाढ यायचं नाही आपल्याला. त्यामुळे विश्वपरंपरेच्या वाढीची कहाणी असं म्हटलंय की वाढती आशा जैसी कोरडी निर्दैवाची. आता त्याला तरी असं म्हटलं की तो जो दुर्दैवी आहे किंवा एखादा काय म्हणायचं भाग्यहीन आहे, शब्द वापरले अभागीच, तर त्याच्या इच्छा असतात, पण त्या इच्छा जशा इच्छांप्रमाणे त्या विश्वपरंपरेची पण वाढ असते, जी आपण पाहिली त्या सगळ्या संसार वृक्षाची. आणि लोक असं म्हणतात किंवा आता भगवंतांनी पण त्याचं आपल्याला उदाहरण म्हणून घेऊन सांगितलेलं आहे. पण आता ते खरं व्यर्थ आहे. निजपदाला पोचल्यानंतर हे अशी ती वेल वाढते बिळते, तर त्याचा काही आता संबंध नाही. जिथे का वस्तूचे नेणणे आणिले थोर जगा जाणणे, नाही ते नांदविले जेणे मी तू जगी. म्हणजे तुम्ही जर विचाराल की त्याचे मूळस्थान आहे, त्या मूळस्थानाची म्हणजे ती जी ब्रह्मवस्तू आहे, त्या ब्रह्मवस्तूची ओळख नसणं, तर ओळख नसणं म्हणजे अज्ञान आहे. माहिती आहे ना कुठे जायचं आहे ते, त्यामुळे त्या परमपदाला गेलं आहे, ते नेणणेपणाचेच म्हटलंय शब्द वापरला. आणिले थोर जगा आणणे, नाही ते नांदविले जेणे मी तू जगी. त्या वस्तूचं नेणं, वस्तूचं आणि ब्रह्मवस्तूचं नेणं म्हणजे ब्रह्मवस्तूचं अज्ञान. त्या परमपद जे आहे त्या परमात्म वस्तूला जाणायचंच नाही, अज्ञान. त्यांनी या सगळ्या हे जे ज्ञान आहे विश्वाचं, त्याला मोठेपणा आणलेला आहे. म्हणजे काय, तर ते अज्ञानानेच सगळी कालत्रय किंवा आपण नेहमी त्रिपुटीचा नेहमी विचार करतो ना, त्याचा अर्थ आपल्याला इथे कळेल की मग असे म्हटलं तसं की तो जो भाग्यहीन आहे त्याची जी काही आशा वाढते आणि ती आशा, त्याला वेलाचं उदाहरण दिलं आहे की तसा तो वेल आता तो नाहीच आहे. आता एकदा परमपदाला गेल्यानंतर त्या वेलाशी काही संबंध नाही आहे. एकदा निजस्वरूपाशी पोचलं की त्या विश्वरूपाच्या वेलाचा विचार करायचं कारण नाही. म्हणजे परमात्म वस्तूचं ज्ञान नाही म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानामुळे दृश्य जगाला ते जगातला मोठेपणा दिसतोय, पण अज्ञान आता नाही होणार. आता ह्याला ज्ञानप्राप्ती झालेलं आहे, त्यामुळे आता ते मी तू पण संपलं, आता तो वेल संपला, आता त्या परमपदापर्यंत तो पोचला. त्यामुळे आता पुन्हा मागे येणं नाही. पुन्हा त्या पदापर्यंत गेल्यानंतर हा जो सगळा वृक्षाचा वेल बिल आहे ते सगळं जे की आहे ते आता वृथा आहे, ते सगळं
काढून टाकायचं आहे. ते हे म्हणजे पार्था ते वस्तू पहिले आपण पै आपुले पाहिजे तैसे हिवले हिव हिवे. छान शब्द वापरलाय. मी आता म्हटलं त्रिपुटीचं की आपण दृश्य द्रष्टा आणि जे बघायचं आहे ते ह्या तिन्ही गोष्टींची एक होतो. तसं इथे ते हिवले हिव हिवे म्हणजे थंडीने थंडी थंड व्हावी. कळणार नाही पटकन आपल्याला माऊलीनं काय म्हणायचंय. थंडीलाच थंडी वाजावी. आता हे कसं आहे, केवळ शब्द आहे. थंडीला थंडी थंड वाटावी, हे काय, ह्याला काय अर्थ आहे अर्जुना? हे जसे केवळ शब्द आहेत तसं ही जी ब्रह्मवस्तू आहे त्या ब्रह्मवस्तूचा नेणनेपणाने म्हणजे अज्ञानामुळे जो काही अनर्थ झाला आहे त्यामुळे ही गडबड झाली आहे की मूळ वस्तू मग आपलं खरं स्वरूप. तर आता तू नीट पहा, हा सगळा जो काही ना म्हणजे वस्तू स्वरूप होऊन राहा आणि मग ह्या म्हणण्याचा तुला अर्थ कळलं. एकदा ते स्वरूप कळलं म्हणजे मग तुला वेगळं काही करावं लागणार नाही. म्हणजे जसं म्हणतो ना की हे विश्व निर्माण होण्यापूर्वी जी ब्रह्मवस्तू होती तीच आपलं निजस्वरूप आहे. तेच आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याला थंडीनेच थंड होणं, हिवले हिव हिवे म्हणजे होतच मुळामध्ये. मी मगाशी असं म्हटलं की त्या परमेश्वराला शोधायचं आहे. म्हटलं शोधायचं नाही आहे, तो आहेच आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला असं वाटतं की शोधायचं म्हणजे हरवलं आहे का? हरवला नाही, आहेच तो सगळीकडे भरलेला. तसं इथे आहे की त्या याच्यापूर्वी म्हणजे विश्वनिर्मितीपूर्वी ती ब्रह्मवस्तू होतीच आणि तेच आपलं निजस्वरूप आहे. हे एकदा आपल्या ठिकाणी लक्षात आलं की पुन्हा हे सगळं दृश्य जग नाहीसं झालं. तर ती ब्रह्मवस्तू आहेच, आत्ता पण ती ब्रह्मवस्तू आहे, पूर्वी पण ती होती. ते निजस्वरूप कळणं आणि काही एकतया ओळखणं असे धनंजया आणखीन एका पद्धतीने सांगतायत. तरी जया का भेटलिया येण्याची नाही. अर्जुना आणखीन पण एक ती खूण सांगतो मी तुला. आणि काही एकतया ओळखणं असे त्या वस्तूची म्हणजे त्या ब्रह्मवस्तूची आणखी पण एक मी ओळख, आणखीन पण एक खूण तुला सांगतो. जिची भेट झाली तरी जया का भेटलिया, भेट झाली की पुन्हा येण्याची नाही, पुन्हा जन्म घ्यायची गोष्टच नाही. एवढी एक खूण पुरेशी आहे, परत येण्याचा प्रश्नच नाही. अशा या आत्मवस्तूचा विचार कर. ती मोठी खूण आहे की आता परत यायला नको. परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे, महाप्रलयांबूचे जैसे भरले पण. जसं महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी जलमय होऊन जातं तसं ज्याचं ज्ञान असं अशेष किंवा विशेष म्हणून सगळीकडे आहे अशांना त्या वस्तूचं दर्शन होतं. वर्णन कसं केलंय, म्हणजे प्रलयाच्या वेळेला जसं सगळीकडे जलमय तसं सगळीकडे हे ज्ञानच आहे. ज्ञानाच्या योगानं असं परिपूर्ण झालेलं आहे. सच्चित आनंद अशी ज्याची ओळख आहे त्या परब्रह्माला तू आत्मस्वरूपाने जाण. आणि ते जे कोणी जाणतात त्याला आता दुसरं परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र असायचं. एकदा त्या ज्ञानाच्याच योगाने हे सच्चित आनंद परब्रह्म हे जर तू जाणलं, आणि ते जाणणं म्हणजे ज्ञान होणं, न जाणणं म्हणजे स्वाभाविकच अज्ञान. हे थोरपण आहे. म्हणजे 281व्या ओवीमध्ये जसं त्यांनी आपल्याला म्हटलं ना की जी एका वस्तूचे नेणणे आणि ते थोर जगा जाणणे, तसं आहे की नेणणे म्हणजे अज्ञान आणि जाणणे म्हणजे ज्ञान. तसं ते म्हणतात की ज्या परमास्तूला जाणलं नाही म्हणजे अज्ञान. आणि हे विश्वाच्या ज्ञानामध्ये काय होतं तर ते विश्वाचं ज्ञान म्हणजे दृश्य जगाचं ज्ञान होतं, पण ते दृश्य जगाचं ज्ञान करायचं आहे काय, त्या परमपदाचं ज्ञान पाहिजे. आणि ते जे आहे म्हणजे मी थोडकं अगदी सोपं सांगायचं तर मी तू पण हे अज्ञान आणि सगळीकडेच भगवंत हे ज्ञान. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला या परमपदाला जाण्यासाठी असणाऱ्या आत्मज्ञानाचा विचार सांगितला. आता मग अशी म्हटलं की 3 गोष्टी याच्यातून आपल्याला कळेल. तर त्या भगवंताला ओळखायचं, शोधायचं म्हणजे ओळखायचं, त्याला शरण जायचं. एवढं जमलं की परत येणं जाणं नाही. हा आपल्या 4थ्या श्लोकाचा अर्थ. याचा अर्थ जसा आहे की त्याला ओळखायचं आणि शरण जायचं म्हणजे मनाची ती अवस्था आहे. शरण जायचं म्हणजे काय, मनाने त्याला
ओळखलं की आता सरेंडर व्हायचं, आता दुसरं काही नाहीच. ह्याचाच अर्थ अगदी आपल्या सोप्या भाषेत विचार करायचा झाला तर अंतःकरणात आपल्या पूर्ण भाव पाहिजे, भगवंताबद्दल भक्ती पाहिजे. आणि भक्तीची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांचं पुन्हा एकदा आपल्याला आठवण घेतली पाहिजे की अरे एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्या भगवंताला शरण जाणं आहे. कुठल्या कुठल्या भक्तीच्या 6 गोष्टी आहेत तर अनुकूलस्य संकल्प हा असं भक्तीचा एक हे आपल्याला सांगतात की लक्षण सांगतात की परमेश्वराला अनुकूल सतत कधी कधी नाही, सतत परमेश्वराच्या अनुकूल राहण्याचा आपण संकल्प करायचा. म्हणजे तो सतत आपल्याबरोबर आहेच, भगवंत आपल्याबरोबर आहेच असं सतत आपल्याला वाटलं पाहिजे. असं वाटलं की तो जो भक्तीचं पहिलं लक्षण आहे की भगवंत माझ्याबरोबर आहे. हे आपण नुसतं गीतामध्ये म्हणतो द्रौपदी जैसे बुलाते नाही किंवा काय ह्याच्यासारखं मेल्यासारखं नाचत नाही वगैरे वगैरे. तर ते संत भगवंताला कशा पद्धतीने करतात तसा विचार केला तर परमेश्वर सतत माझ्याबरोबर आहे हे जे काही परमेश्वराच्या अनुकूल राहण्याचा संकल्प हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे. दुसरं त्याच्याबरोबर विचार केला तर प्रतिकूलस्य वर्जन. दुसरं काय तर त्या भक्तीच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आमचं दृश्य जग आड येतं ना, सगळ्या माया ममता सगळ्या गोष्टी आड येतात ना, त्या सगळ्या आड येणाऱ्या गोष्टींचा त्याग करणं हे पण आपल्याला भक्तीचं लक्षण सांगता येईल. 6 भक्तीची लक्षणं आपल्याला सांगितली जातात. तिसरं सांगतात रक्षित ती विश्वासो. भगवंत माझ्या संकटाच्या वेळेला नक्की माझं रक्षण करायला येणार हा विश्वास पाहिजे, हे भक्तीचं लक्षण. हे काय काळजी करायचं कारण नाही आहे, तो आहेच आहे, माझ्याबरोबर आहे नव्हे, मला तो मदतीला नक्की येणारच आहे. गोतृत्वे वर्णम तथा, सतत त्याची कास धरावी, त्याला सोडून राहू नये किंवा आत्मनिक्षेप कार्पण्य समर्पण वृत्ती असावी. अत्यंत ज्याला व्याकुळता म्हणतात अत्यंत व्याकुळता असावी, इतकं समर्पण वृत्तीनं. म्हणजे मग भीतीमध्ये संकटामध्ये आपलं मन स्थिर राहण्यासाठी भगवंत आपल्याला मदत करतो. ही सगळी भक्तीची लक्षणं आहेत. आणि ह्यामुळे काय होईल तर शेवटचं शरणागती, जसं भेटी लागी जीवा लागलीसे असं तसं घडेल. आता आपल्याला ज्या 3 गोष्टी या ओव्यांमधून करायच्या की त्याला ओळखलाय आणि शरण गेलाय, अंतःकरणात त्या भगवंताला ओळखलेलं असेल तो अगदी मनामध्ये असेलच, तर त्याला अशी अंतःकरणात जागा द्यायची की मग आता काही दुसरं नाहीच. म्हणजे ही लक्षणं जर भक्ताजवळ असतील तर भगवंत भक्तावर कृपा करतोच, त्या साधकावर कृपा करतोच. ह्याला भगवंत म्हणजे हा भक्त आणि भगवंत असे एकमेकांना जोडलेले असतात ना, ज्याला भगवंतानी बुद्धियोग असं म्हणजे बुद्धियोग दिलाय असं म्हटलंय. असे जे भक्त भगवंता किंवा साधक म्हणूया असे जे भगवंताला जोडलेले असतात ते भगवंत म्हणतो की ह्याला बुद्धियोग मी देतो. म्हणजे आपली जी व्यावहारिक बुद्धी असते ना ती काही भगवंताला शोधायला उपयोगी पडत नाही. त्याच्यासाठी जी ईश्वरदत्त बुद्धी लागते, भगवंताला हुडकायचा भगवंताला शोधायचा, तर त्याच्यासाठी आपली ही बुद्धी काही आपल्याला उपयोगाला यायची नाही, तर त्याच्यासाठी ईश्वरदत्त बुद्धी लागते. म्हणून भगवंत अशा भक्तांवर अशा साधकांवर कृपा करण्यासाठी स्वतःच म्हणतो की मी अशी हे देतोच तुम्हाला. आणि मग भगवंत स्वतःच ती आपली जी ज्ञानज्योत आहे ती प्रज्वलित करतो. म्हणजे आता त्या भगवंताखेरीज अन्य दुसरं काही नाहीच. आपल्या असं वर्णन करतात ना की आपल्या अंतःकरणामध्ये जे निरांजन आहे ना ते असं छानपैकी आपण स्वच्छ करून ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यातली काजळी बिजळी काढून टाकली पाहिजे की म्हणजे इतकं ते अंतःकरणातलं निरांजन ठेवायला तयार असलं पाहिजे. अगदी छानपैकी त्याच्यामध्ये अंतःकरणातल्या त्या निरांजनामध्ये श्रद्धेचं तूप घालून ठेवलं पाहिजे, छानपैकी भक्तीची वात घालून ठेवली पाहिजे. म्हणजे भगवंत येतोच ती ज्योत प्रज्वलित करायला. सद्गुरू म्हणा, भगवंत म्हणा, सद्गुरूच्या रूपाने भगवंताच्या रूपाने ती आपोआपच ज्ञानज्योत प्रज्वलित होते. आणि अशी ज्ञानज्योत प्रज्वलित झाली म्हणजे मग पाहावे आपण असे आपण आणि मग परमपदाला जायला काय. ही जी आहे ना ह्यालाच भगवंतानी जी ज्ञानोत्तर भक्ती म्हणते ना ती हीच आहे. आत्मज्ञान झालं आहे आणि तिला भक्तीची जोड आहे. नुसतं ज्ञानाने जाता येत नाही, नुसत्या भक्तीने जाता येत नाही, ज्ञानानंतर ही भक्ती पण हवी. आणि या ज्ञानोत्तर भक्तीमुळे
भक्तीची पराकाष्ठा पण आहे ह्याच्यामध्ये. जराही कुठे आसक्ती नाही आहे कशाचीही. म्हणजे भक्तानं पूर्णपणानं सगळ्या आसक्तीचा त्याग केलेला आहे. म्हणजे त्या मीचा पण, म्हणजे अहंकाराचा, मीचा हा पण त्याग केलेला आहे. पूर्ण शरणागती शोधायचं आहे, शरण जायचं आहे, म्हणजेच परमपद प्राप्त होणार आहे. असं जेव्हा होतं म्हणजे हा अहम निघून जातो, आसक्ती निघून जाते, अशी पूर्ण शरणागती मिळते. या शरणागत भक्तामध्ये 2 भाव असतात. एक म्हणजे भगवंत माझा आहे. त्या शरणागत असणाऱ्या भक्ताचं काय म्हणणं असतं की भगवंत माझा आहे. पण दुसरा एक भाव असतो की मी भगवंताचा आहे. बघा दोघांमध्ये काय फरक आहे. भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे. आता काय फरक आहे याच्यामध्ये? तर मी भगवंताचा आहे हे छानच. आता मी भगवंताचा आहे म्हणजे भगवंत काय म्हणेल ते मी करायचं. पण भगवंत माझा आहे हे असं म्हणण्यामध्ये मी त्याच्याकडून मला पाहिजे ते करून घेईन असा थोडा सूक्ष्म बारीकसा अहंकार आहे. सुनीलदादा चिंचवकरांनी हा मुद्दा पटवून देण्यासाठी एक अगदी छान उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले की एखाद्या माणसाचा मुलगा कलेक्टर आहे, तर 2 पद्धतीनं तो सांगेल. समजा त्याच्याकडे काही कलेक्टरकडून काही काम करून घ्यायला एखादा त्याचा मित्र आला, तर तो जर का मुलाकडे तर मी कलेक्टर आहे, आता मी कलेक्टर आहे आणि तुम्ही माझ्याकडे आलेला आहात त्यावेळी तुमचं काम मी माझ्या अधिकारात करेन असा नाही म्हटलं तरी अहंकार आहे. म्हणजे काम करून घेण्यासाठी आपल्याकडे काहीतरी कमीपणा घेऊन त्याला तिथे जावं लागणार आहे. पण एखादे वडील जर म्हणाले काही काळजी करू नका, या माझा मुलगा कलेक्टर आहे, तर याच्यामध्ये जे आहे माझा इतका विश्वास आहे की माझा मुलगा कलेक्टर आहे तो नक्कीच तुमचं काम करून देईल हा विश्वास आहे. तसं आहे की मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. या दोन्हीमध्ये फरक असा आहे की भगवंत माझा आहे मग मला काय पाहिजे तर त्याच्याकडून काम कर असं नाही आहे. खूप थोडासा सूक्ष्म त्याच्यात अहंकार आहे. पण मी भगवंताचा आहे म्हणण्यामध्ये मात्र नाही. असं थोडं तर्कानं थोडं बुद्धीनं असं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नुसता नाही बरं का भगवंत असा चटकन आपल्याला त्याचं दर्शन होणार. बुद्धी पाहिजे, तर्क पाहिजे, ज्ञान पाहिजे, शरणागती पाहिजे, म्हणजे मग तो भगवंत आपल्याला कळेल. नुसतं तर्क करणं असतं तर त्याच्यामध्ये मग गडबड होते. तर्क करत बसलं तर भेद निर्माण होतो. अंतःकरणात श्रद्धा पाहिजे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंत कळतो आपल्याला. आपोआपच आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम वाढीला लागतं. जेवढी भक्ती वाढेल तेवढं सर्वांबद्दल प्रेम वाटायला लागतं. कोणीच आपला परका नाही. अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती वाढणं ह्याला आपल्याला पुरावा काय, तर सगळ्यांबद्दलच आपल्याला प्रेम वाटलं. कोणी नाहीच शत्रू आपला. असं आपल्यात झालेला बदल पण आपल्याला कळला पाहिजे की भगवंताबद्दलचं प्रेम अंतःकरणात वाढलं म्हणजे काय, तर आपोआपच सगळ्यांबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण. सारी माणसं त्यांनीच निर्माण केली आहेत ना. त्या कुणाही बद्दल राग नाही, कोणाहीबद्दल द्वेष नाही, कोणाहीबद्दल असूया नाही, सगळीकडे भगवंतच आहे. असं जो अंतःकरणामध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवलेला आहे त्याच्यामधला बदल आपल्याला सगळ्यांकडेच अत्यंत दयार्द्र दृष्टीनं बघणारा हा साधक होतो. म्हणून बघा समर्थाकडे जे जे देखीचे भूत ते मानिजे भगवंत असं म्हणतात ना. सगळ्या प्राणी मात्र पशु पक्षी जीव जंतू सगळ्यांमध्ये भगवंत हा भाव वाढीला लागतो. आणि त्यासाठी ह्या सगळ्या साधनांची गोष्ट त्यासाठी अंतःकरणामध्ये भगवंताचा भाव वाढीला लागणं यासाठी ही साधना करायची. सगळ्यांशी अत्यंत प्रेमानं वागायचं, सगळ्यांशी आदराने बोलायचं. कदाचित कधी कधी व्यवहारामध्ये असं वागताना सुरुवातीला थोडंसं कृत्रिम वाटेल की असं वाटतं की हा माणूस फारच, पण तसं नाही. हळूहळू सगळ्यांमध्ये भगवंत दिसायला लागतो आणि आपोआपच आपलं बोलणं आणि हे सगळं बदलतं. सगळ्यांशीच गोड बोललं जातं, कुणाशीच राग व्यक्त केला जात नाही. अशा या अंतःकरणात असणाऱ्या भगवंताला आपल्याला का जायचं शरण, तर या सगळ्या प्रकृतीचा हा एक हिस्सा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. हे सगळं त्या परमेश्वरापासूनच झालं. सगळं जे जग आहे ते त्या ईश्वरापासूनच झालेलं आहे. त्यांनीच हे सगळं निर्माण केलेलं आहे. तोच सगळ्यांचा आधार आहे. निर्माण त्यांनी केला आहे, आधार पण तो आहे. आपलं ना थोडंसं असं असतं की आपल्याला त्या भगवंताचा आधार आहे कळायलाच वेळ लागतो. आपण इतर पुष्कळ आधार असतात ना आपल्याला.
आणि त्यामुळे इतर माणसं, पैसा, हे सगळे आपल्या मदतीला आहेत असं आपला भ्रम असतो. परंतु इथे आपल्याला पाहायचं आहे की शरणागती ही आहे तर तो भगवंता हा खरा आपला आधार असला पाहिजे. खरं तर असं आहे की कुणी आपल्याला जी काही मदत करा पण भगवंतासारखा धावून आला असं आपण म्हणतो, देवासारखा धावून आला. याचा अर्थच असा आहे की देव त्याला बुद्धी देतो. त्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवंताच्या प्रेरणेने होत असते असा हे असतं. म्हणून त्याला शरण जायचं, म्हणून भगवत भाव वाढवायचा. वारंवार आपल्याला हे सांगितलेलं आहे की ह्या विश्वाच्या निर्मितीपूर्वी हे होतंच आणि हे आपलं खरं स्वरूप आहे. हे आपण आपल्या ठिकाणीच पाहिलं पाहिजे. आता हे जे पाहणं मगाशी आपण म्हटलं तसं समर्थांची व्याख्या सोपी आहे ती आपल्याला पटकन कळते. पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान. तर हेच आहे ते अर्जुना. ते वस्तू पाहिले आपण जे आपुले पाहिजे तैसे हिवले हिवे हिवे असं म्हटलं. मग आता आपण परमात्म्याचा शोध लावायचा म्हणजे ओळखायचं असं पाहिलं. त्याच्यासाठी काय काय करायचं तोही विचार केला. संसार संघ जो आहे, दृश्य जगाचा जो संघ आहे तो संपवायचा. कारण हा दृश्य जगाशी जोपर्यंत संघ आहे आपला, त्याच्याशी आपली जोपर्यंत मैत्री आहे तोपर्यंत हा शोध लागणं कठीण आहे ना. त्यामुळे त्याला परमात्म्याला ओळखायचं आणि या दृश्य जगातला हा सगळा संघ आहे तो कमी कमी करत जायचा. परमात्मा म्हटलं तर काय हे सगळं देश काल वस्तू व्यक्ती घटना परिस्थिती ह्या सगळ्याच्या म्हणजे जस सगळ्या ह्या गोष्टीमुळे तो असतोच असतो. केवळ आपण हा जो संसाराशी संबंध मांडला आहे तिथे जो परमात्मा जिकडे तिकडे आहेच. पण आपल्याला काय होतं या सगळ्या गोष्टींमुळे तो दिसायला अडथळा निर्माण होतो. सगळीकडे तो आहेच पण आपल्याला तो नाही दिसत जे बाकीच्याच गोष्टी दिसतात. त्यामुळे हे अडथळे दूर करायचे की तोच बघायचा. सगळीकडे तो भरलेला आहे पण आम्हाला या देशकाल वस्तू परिस्थिती घटना माणसं सगळं दिसत असतं ना. तर तो दिसणार कसा? सगळीकडे आहे वगैरे सगळं ठीक आहे. तर हे सगळे अडथळे दूर करायचे ही पहिली गोष्ट. दुसरं ह्या सगळ्या दृश्य जगाशी आपला संबंध आहे त्यामुळे शिथिलता पण येते भगवंताला शोधण्यामध्ये. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की आत्ता आपण तासभर अभ्यास करतो आहे तर आत्ता आपण या विषयामध्ये आहोत त्यामुळे अन्य जरा गोष्टी आपल्याला नाही कळत आहे. पण हे संपलं की आपल्याला सगळ्या दुसऱ्या गोष्टी आठवतातच. म्हणजे या दृश्य जगाशी जो संबंध आहे तर त्या परमेश्वराला शोधण्याच्या मध्ये शिथिलता आहे. तेवढ्यापुरतं स्थलत्याग होता सभेची जाते. जप तप कीर्तन स्वाध्याय या सगळ्याचा जर लाभ व्हायला हवा असेल तर मग आपल्याला त्याच्या शोधाला शिथिलता येऊन देऊन चालणार नाही. तो आहेच आहे तर त्यामध्ये आपण रमलं पाहिजे. तिसरं आपल्याला सांगतात की आपण परमात्म्याचा अंश आहोत. प्रत्येक जीव परमेश्वराचा अंश आहे. पण या दृश्य जगाशी संबंध असल्यामुळे आपण तिकडे गुरफटतोय दृश्य जगामध्ये. आणि मग असं गुरफटल्यामुळे आपला जो खरा परमात्म्याचा संबंध जो आहे तो आपण विसरून जातोय. खरं काय ते विसरतो आणि या दृश्यामध्येच रमतो. म्हणून या संसारातून बाहेर पडलं की मग आपल्याला मी भगवंताचा आहे याची आठवण होते. हे सगळं दिसत आहे तोपर्यंत काहीच आठवण होत नाही. भगवंत सांगतायत की आपण परमात्म्याचे अंश आहोत पण आपल्याला विस्मरण होतं. पुन्हा 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 त्याची आठवण येते. जसं नाम घेताना आपण अनुभवतो ना की छानपैकी नामस्मरण चाललेलं आहे पण लक्षात येतं अरे नामाच्या वेळी आपण काहीतरी भलताच विचार करतो. पुन्हा मग आपण आपल्याला त्या नामाला लावून देतो. कसं आहे की सारखं आपल्याला विस्मरण होतं. पुन्हा आपल्याला त्याला शोधावा लागतो. नाही तर 3च गोष्टी आपल्याला ह्याच्यात करायच्या होत्या. त्याला शोधायचं म्हणजे ओळखायचं, शरण जायचं म्हणजे परमपदाला गेल्यासारखंच आहे. पण हे ओळखणं ही सोपी गोष्ट नाही आहे ना. सारखाच ओळखतो असा पारा असतो ना निसटतो ना हातातनं तसा तो बिचार सारखा निसटतोय आपल्या हातात. या दृश्य जगातल्या गोष्टीत पुन्हा पुन्हा आपण अडकतोय. संसार आपला मानण्यामुळे तो परमात्मा आपल्याला दिसत नाही आहे. मग शोध घ्यायचा कोणाचा? कसा घ्यायचा शोध? तर खरं ज्याचं आहेच आहे अस्तित्व त्याला आपल्याला म्हणजे पूर्वीपासून आहेच आहे त्या सगळीकडे असणाऱ्या परमात्म्याला खरं शोधायला काय भरलेलाच आहे जिकडे तिकडे. पण याचा अर्थ त्याला शोधायचा याला काही खरं विशेष काही मोठी साधन सामग्री असण्याची आवश्यकता नाही आहे. समजुतीचा फक्त भाग आहे. ती एकदा आपल्याला समजलं की तो सगळीकडे भरलेला आहे की मग आपल्याला
काय होतं, परिवार, धन किंवा आपलं शरीर आपण म्हणू, हे सगळं आपण जे पाहतोय ते खरं म्हणजे आपलं कधीच नव्हतं. भाडोत्री असलेल्या गोष्टी आहेत सगळ्या आपल्या, पण तरी यांचा आश्रय आपण असं म्हणू शकत नाही ना. त्या आश्रयानेच आपण राहतोय आणि त्यामुळेच आपल्याला परमात्मा शोधता येतोय. यासाठी म्हणून त्याचा परमेश्वराला शोधण्यासाठी फक्त आपण उपयोग करून घ्यायचा आहे आणि परमेश्वराला ओळखायचं आहे. यासाठी ते देहाचा उपयोग करायचा आहे. नरदेह नाही तर कशाला मिळाला आहे? तर नरदेह मिळण्याचं कामच आहे की त्या परमेश्वराला शोधणं. आता त्याच्यासाठी इष्ट ते सगळ्या गोष्टी कराव्यात. जी ज्या पद्धतीची आपल्याला साधना, अगदी सामाजिक कामं विहिरी खोदाव्यात किंवा काय झाडं लावावीत, लोककल्याणाची कामं करावीत, जे जे काही आपल्याला करता येईल ते सगळं करावं. पण हे सगळं करताना कुठेही आपला मी केला असा भाव येता कामा नये. तो जो आला ना तर त्याला तरी शब्द वापरले तेन, ती चोरी आहे. स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी, मी केलं असं म्हणून जर आपण काही या गोष्टी केल्या तर त्या इष्ट आहेत, पण त्या परमपदाकडे नेणाऱ्या आपल्याला नाहीत. त्यामुळे साधकाला जी काही साधना करायची आहे ती कशासाठी करायची आहे, तर त्याचं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी करायचं आहे. त्याच्यातून काही मिळवण्यासाठी ती करायची नाही आहेत. ही त्या म्हणजे परमात्मा प्राप्तीसाठीची महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा ती परमात्मा प्राप्ती झाली की पुन्हा त्या परमात्म्यापासून वेगळं कोणीही करू शकत नाही. माऊलींचं उदाहरण आहे, थेंबोटा सागरासी मिळाला. तो पाण्याचा थेंब सागराला मिळाला की सागर तो पुन्हा थेंब बाजूला करू शकत नाही, वेगळा करू शकत नाही. तसं एकदा त्या परमात्म्याची प्राप्ती झाली की तो जीव परमात्म्यापासून अलग होत नाही, म्हणजे पुन्हा जन्म घ्यायला लागत नाही. ही तर खात्री दिलेलीच आहे. आता हे जे काही आपण पुन्हा पुन्हा त्या संसारामध्ये, म्हणजे संसाराचा हा रंगढंग चांगला आहे ना, त्यामुळे त्याच्यात आपण पुन्हा रमतो. म्हणजे ते अज्ञान आहे. अज्ञानामुळे ह्या सगळ्या अशा रंगढंगात रमलं जातं. पण त्या परमात्म्यानेच हा असा आपल्याला आकर्षित करणारा संसार निर्माण केला ना. आपण आकर्षित होतो, गोष्ट चुकीची आहे, ते आपलं अज्ञान आहे. परंतु विचार करायला लागला की हे त्यांनीच निर्माण केलं आहे. त्या निर्मात्याला आपण विसरायचं नाही. करू दे त्याला निर्माण, पण तो जो कोणी निर्माता आहे तो त्या निर्मात्याला विसरून, म्हणजे ज्यांनी निर्माण केलं त्या परमेश्वराला विसरायचं आणि जे निर्माण केलंय त्यातच रमायचं, असं करू नये. त्यांनीच निर्माण केलेल्या संसारात आपण रमतोय, पण त्या संसारात न रमता ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्या परमेश्वराला, थोडासा गमतीचा भाग आहे परंतु खरा आहे. विवाहाच्या वेळेला आपला विवाह ज्या वराशी झालेला आहे त्याला 25 वर्ष 30 वर्ष जे काही वय असेल तोपर्यंत ज्या आईवडिलांनी वाढवलेलं आहे त्याला विसरायचं आणि याच्यात संसारात रमायचं, असं नाही करू चालत. तर त्यांच्याशी पण आपल्याला तसं इथे आहे की ह्याच परमात्म्याने हे सगळं दृश्य जग निर्माण केलं आहे. आम्ही या दृश्य जगात अडकलो आणि ज्यांनी निर्माण केलं त्याला विसरलो, असं करून नाही चाललं. ज्यांनी निर्माण केलं आहे ते आपल्याला प्रिय वाटायला पाहिजे. भगवंतानी हे सगळी निर्मिती केली आहे, पण तसं होत नाही. आपण या संसारामध्येच ते रंगढंग असतो ना, त्यामुळे तिथे रमतो, तिथे आकर्षित होतो आणि मग गडबड होते. आता जर का आपल्याला काही प्राप्त व्हावयाची इच्छा आहे, परमपदापर्यंत जायची इच्छा आहे, भगवंताचा आश्रय आपण घेतोय, त्याची प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटतंय, त्याच्यासाठी आपण काही मुद्दाम त्याच्यासाठी साधना करतोय. जसं आपण व्यावहारिक गोष्टी काही मिळवण्यासाठी आपण काही विशेष करतो की नाही, काही आपल्याला मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी प्रापंचिक लोक प्रपंचातल्या गोष्टी मिळवताना काही काही करतातच. जसं आपल्या पिढीला होतं की एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची घरामध्ये, अगदी फ्रीज घ्यायचा आहे, टी व्ही घ्यायचा आहे, की आपण योजना करायचो की या महिन्यामध्ये. आता तसं नाही होत, आता चटकन घेतलं जातं, तो भाग वेगळा. तर प्रापंचिक माणूस पैसे साठवतो आणि त्या पैशामधून आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी आपल्याला तो करतो. अगदी भले आपल्या शरीर सुखाची साधनं म्हणूया, ही सगळी त्याला पैशाने मिळू शकतात, त्याची योजना त्याच्याजवळ असते. त्याच्यासाठी तर आपण कष्ट करतो आणि त्याच्यासाठी मिळवणारा पैशाचा पैसा मिळवण्यासाठी मात्र जर का त्या सुखात अडकणारा असेल तर तो
पैसा मिळवण्याचा मार्ग चुकीचा सुद्धा हे करतो, कारण त्याला पैसा श्रेष्ठ वाटतो. आता साधकाला जेव्हा हे कळेल की अरे हा परमात्म्याशिवाय श्रेष्ठ काहीच नाही या जगामध्ये, तेव्हा मग ती व्यक्ती म्हणजे त्याला ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या वाटतील. हे पण महत्त्वाचं आहे. का दृश्य जगामध्ये अडकायचं नाही? तर दृश्य जगात अडकणं ही काही सामान्य गोष्ट आहे. तर मग परमपद काय तिथपर्यंत आपण पोचणारच नाही. म्हणून ते आपल्याला सांगतायत की ह्या सगळ्या गोष्टी फिक्या पडायला हव्या असतील तर काय करायचं? त्या परमेश्वराच्या आधाराला आश्रयाला गेलं पाहिजे. बाकी कुठल्याच गोष्टीचा आपल्याला आधार वाटता कामा नये, कारण ते बाकीचे सगळे आधार हे खरे नाहीतच. उलट आपल्याला आणखीनच वेगळ्या मार्गाकडे ते नेणार आहेत. म्हणजे मराठे काकांनी त्याच्यासाठी एक चांगलं उदाहरण आपल्याला दिलं आहे. ते म्हणतात समुद्रामध्ये एखादा समजा बुडणारा माणूस असेल आणि त्याला काहीच आधार मिळाला नाही म्हणजे वाचण्यासाठी, आणि नेमकी मिळाली काय तर म्हणे मगर. त्या मगरीचा आश्रय त्यांनी घेतला. मग काय उपयोग? म्हणजे समुद्रात बुडून मरायचं किंवा मगर गळून टाकेल असं होईल, काहीतरी एक घडणारच. तसं म्हणाले आहे की आपल्याला खरं त्या परमात्म्याचा आश्रय घ्यायचा आहे, तर अन्य गोष्टींच्या आश्रयाला जायचं नाही, नाही तर आपली गडबड होऊन जाईल. त्यामुळे साधक खूप प्रयत्न करून सुद्धा म्हणजे आता आहेतच इतक्या मोह पाडणाऱ्या गोष्टी भोवती असतात की आपण हे सगळं किती वेळा वाचतोय, पुन्हा पुन्हा वाचतोय. दासबोधात तेच सांगितलं जात आहे, ज्ञानेश्वरीत तेच सांगितलं जात आहे. तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे की हे सगळं जरी असलं तरी आपण इतके सगळे हे दोष आपले दूर करू शकत नाही. आणि मग असं यश मिळालं नाही म्हणजे आपल्या मन या परमात्म्याकडे लावण्यामध्ये आपण यशस्वी झालो नाही की थोडंसं असं निराशा येते. तेव्हा मग पुन्हा एकदा भगवंताच्या आश्रयाला जायचं. भगवंताच्या कृपादृष्टी आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे जसं आपण नामस्मरणाचं आणि उदाहरण अगदी नेहमीच आहे किंवा ध्यानाचा जे रोज अभ्यास करतात त्यांचाही अनुभव असाच असतो की आपण ध्यानाला बसतो, अगदी छान श्वासावरती लक्ष केंद्रित करतोय, छान चाललं आहे, श्वासागणिक आपण नाम घेतोय आणि हळूहळू या ध्यानाचा आनंद घेतोय. पण मध्येच कधीतरी आपल्याला असे काही विचार येतात. मग लक्षात आल्यावर पुन्हा ते विचार आपण बाजूला करतो. पुन्हा आपल्या असं जे काही होतं तसं इथे आहे. भगवंताचा एकदा आश्रय घेतला तर त्या भगवंताच्या कृपेमुळे आपोआपच सगळ्या दोष जातील, भगवत प्राप्ती होईल. पण त्याला शरण गेलं पाहिजे. एकदा त्याला शरण गेलं की असं निश्चिंत होणं, निर्भय होणं हा अनुभव आपल्याला येईल. पण ओळखायचं, शोधायचं, त्याला शरण जायचं आणि मग आपोआपच सगळ्या विघ्नांचा नाश होईल. सारखं सारखं वारंवार त्या संसाराचा संग सोडायचा आहे, असंग अहंकार सोडायचा आहे. म्हणजे किती सोडायचं आहे तर निळोबा महाराजांचा अभंग आहे. सगळं अहंकार सोडायचं आहे तर ते तर पुढे जाऊन म्हणतात की मला काहीच नको, शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया. कारण काय होईल की मी जर कुणावर दया केली ना तर मग आपल्याला फुशारकी येईल. त्यामुळे ते पण नको. अहंकार तर नकोच, पण ह्या पण गोष्टी मला नकोत. कारण नाही म्हटलं ते तुला भगवंताला शरण गेलं की ह्या सगळ्या गोष्टी आपापच होतील. मग माझं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, काय, पैसा, अडका सगळं हे सगळंच त्याला अर्पण करून टाकायचं आहे. म्हणजे सगळ्यावरची जी की आत्मीयता आहे, माझं माझं म्हणून जे आहे ते काढून टाकायचं आहे. हे जमलं पाहिजे. म्हणून विळोबाराय म्हणतात की मला काहीच नको. कारण उगाच एक अंतःकरणात दया असली आणि ती मी कुणाबद्दल व्यक्त केली तर त्याचा पण मला अहंकार यायचा, खुशालकी वाटायची. नकोच ते. म्हणजे असं आहे की गाडीची चाकं असतात ना, जोपर्यंत ती अशी त्या यंत्राशी जोडलेली असतात तोपर्यंत ती गाडी रस्त्यावर धावेल, बरोबर आहे. पण तिला जर वेग निर्माण करायची हे नसेल, शक्तीच नाही, काढून घेतली तर ती एका जागीच थांबेल. तर ही जी वेग घ्यायची शक्ती आहे ती म्हणजे आपली चैतन्य शक्ती आहे. या श्लोकाचं चिन्मयानंदांनी हे देताना सांगितलं. त्यांनी म्हटलं शरीर, मन, बुद्धी 3 गोष्टी आपल्याकडे आहेत. ही ना उपकरणं आहेत असं त्यांनी म्हटलं, बरोबर आहे. की त्या शरीर, मन, बुद्धीच्या उपकरणांमधून जर का ती चैतन्य शक्ती खेळली तर काम होईल. पण त्याची ती चैतन्य शक्ती त्या उपकरणातून काढून घेतली तर कसं काय होणार? काहीच होणार नाही. म्हणजे सगळ्या दृश्य गोष्टीच्या, आपल्या कल्पनांच्या, भावनांच्या सगळ्या गोष्टी थांबून जातील. ती चैतन्य शक्ती आपल्या शरीर, मन, बुद्धीमधून फिरायला हवी तर या गोष्टी होतील ना.
तर आपण ज्याला अनासक्त होणं म्हणतो, की याच्या अजिबात आसक्ती नाही, अनासक्त होणं म्हणजे काय करायचं, तर हे जे शरीर मन बुद्धी आहे, त्या शरीर मन बुद्धीतून ते चैतन्य आहे, पण त्या चैतन्य तत्वाची पकड दूर करायची, म्हणजे मग ते अनासक्त होईल. पण आपल्याला की हे असं पटणार नाही, कारण असं आपल्याला दृश्य, भावना, कल्पना, विचार हे आपले चालू आहेत तो पण ठीक आहे. जेव्हा आपण अशा प्रकारची चैतन्य शक्तीच आपल्या या शरीर मन बुद्धीतून बाजूला करू शकलो, तर मग हे सगळं भावना, विचार, कल्पना संपूनच जातील, काही करूच शकणार नाही आपण. कारण शरीर मन बुद्धीमधून आपण ते चैतन्यच बाजूला करून घेतलेलं आहे. मग भगवंताला म्हणजे भगवंताला सांगायचं आहे असं, की या सगळ्या दृश्य जग, भावना, कल्पना यापासून दूर गेलं, की त्या परमात्म्याचं दर्शन होणं आणि ते झालं, की पुन्हा मागं येणं नाही. पुन्हा त्या दृश्य जगात येता कामा नये. त्या परमात्म्याशी ध्यास ध्यास हे स्थिर होण्यासाठी त्या देह मन बुद्धीला चैतन्य पाहिजेच आहे. पण एकदा ती सवय लागली, की पुन्हा मागे नको आणूस, असं सांगायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की हे सगळं आपल्याला याची देही याची डोळा हवा आहे. देह टाकल्यानंतर मोक्ष वगैरे ही कल्पना नाही आहे इथे सांगितलेली. शंकर अभ्यंकरांनी गीतासागर ग्रंथामध्ये या श्लोकाचं सांगताना त्यांनी आपल्याला म्हटलं, की त्रिगुण असतात ना, सत्वरजतम, याचा संग टाकायचा. म्हणजे या त्रिगुणांनी आपल्यावर प्रभुत्व गाजवायचं, त्यांचा संग टाकायचा. म्हणजे या गुणांना सांगायचं, की मी तुमचा स्वामी आहे आणि तुम्ही माझे दास आहात. कोळ्याचं उदाहरण दिलं त्यांनी, की कोळी जसा आपल्या अंगातलाच सगळे धागे असे बाहेर काढतो, त्याचं जाळं निर्माण करतो. बरं, समजा ते धागे पुन्हा उरलेले धागे गळून टाकतो. तसं म्हणाय आपल्याला करता आलं पाहिजे. गुणांच्या आहारी जायचं नाही, आवश्यक तेवढंच. मग याच्यासाठी काय करायचं, शरणागती हाच एकमेव जे आत्ता सांगितलेलं आहे. भगवंताला शरण जाणं. आपल्या समोर खूप प्रलोभनं येतील, बरोबर आहे, पण त्या प्रलोभनांना बाजूला सारायला तो भगवंतच मदत करेल. आता आपण सगळे गृहस्थाश्रमी, तर त्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये संतांनी पण गृहस्थाश्रम घेतला आहे. असं काही नाही आहे की आपल्याला जमणार नाही. संतांना नाही का जमलं, तर संतांनी गृहस्थाश्रमाला धन्यच म्हटलेलं आहे. त्या गृहस्थाश्रमामध्ये सोपी गोष्ट आहे, संतांची संगत मिळाली, सज्जन संगती मिळाली, तर मग आपल्याला हे सगळं जमेल. भगवंताचं स्मरण, भगवंताशी जोडलं जाणं, म्हणजे त्या संत सज्जनांच्या संगतीमुळे मी केलं ही वृत्ती संपून जाईल. तोपर्यंत असते माणसाची वृत्ती, तो अहम असतो, तो जायला हवा, म्हणजेच परमात्म्याची भेट होणार आहे. पण तो जायला संत सज्जनांची आपल्याला गरज आहे. सद्गुरूंची जशी कृपा हवी तशी संत सज्जनांची पण हवी. तर असा आत्मज्ञानाची ओळख आपल्याला या श्लोकामध्ये करून दिली आहे. खरं तर पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला यासाठी एक पंचसाधना सांगणार आहेत. त्या पंचसाधनेचा विचार आपण पुढल्या श्लोकामध्ये पुढल्या वेळेला करूया. आज आपण इथपर्यंत आलो, की या सगळ्या वृक्षाच्या मुळापासून सुरुवात केलं आणि पुढे परमपदाला गेलो. वाटेत येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 3 पद्धतीनं किंवा 3 गोष्टींसाठी आपण बरोबर बाजूला करू शकलो. भगवंताला ओळखला, कारण तो सगळीकडे चराचरात आहेच. त्याला शरण गेलो आहे आणि त्याला शरण गेल्यामुळे त्याच्या मदतीने आपण परमपदाला पोचलो आहे आणि आता पुन्हा येणे नाही, असं भगवंताने आपल्याला खात्री दिली आहे. हा विचार आपण या 275व्या ओळीपर्यंत केला. आता पुढल्या वेळेला आपण ह्याच्यासाठी लागणारी जी पंचसाधन आहे, हे सगळं म्हणजे सुरू कुठे झालं आणि अखेर पोचलं कुठे, इतकं आपल्याला सांगितलं. पण मधल्या वाटेमध्ये येणारी जी साधना आहे, ती साधना कोणती, ती आपल्याला पुढल्या श्लोकात भगवंत सांगणार आहे. ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.